नमस्कार, मी आरती आणि आपण पाहताय न्यूज मराठी 24/7। चला तर मग एक नजर टाकूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर। रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी। रायगड जिल्ह्याला पुढील आणखी 2 दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून जिल्ह्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला गेलाय। नद्या तुडुंब भरून वाहू लागल्यात। सावित्री नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता देखील वर्तवली जाते। संजय राऊतांकडे महाराष्ट्र करमणुकीच्या दृष्टीने पाहतो असा घणाघात शालेय मंत्री दीपक केसरकर यांनी संजय राऊतांवर केला। तर काय म्हणाले दीपक केसरकर, ऐकूयात। कालची जी निवडणूक झाली, या निवडणुकीमधून एक अर्थ अतिशय स्पष्ट होतो की लोकसभेतल्या निकालानंतर मोठ्या प्रमाणात फूट ही भाजप आणि शिवसेनेमध्ये पडेल आणि राष्ट्रवादीमध्ये पडेल अशी विरोधकांना अपेक्षा होती। आणि त्यामुळेच हे जे काय त्यांची स्वप्न होती ही धुळीला मिळालेली आहेत। कारण ज्यावेळेला अनपेक्षित असा निकाल हा लोकसभेला लागला, त्याच्यामागे काही विशिष्ट कारणं होते आणि एका विशिष्ट वर्गाचं झालेलं पोलरायझेशन हे त्याला कारण होतं आणि हेच आता सगळ्यांच्याच लक्षात येऊन चुकलेलं आहे। आणि त्याच्यामुळेच त्यांना वाटत होतं की लोकसभेतल्या निवडणुकीनंतर आपली ताकद वाढेल किंवा अनेक लोक ही शिंदे साहेबांपासून, फडणवीस साहेबांपासून आणि अजितदादांपासून लांब जातील। परंतु एक निश्चितपणे याच्यामधून अर्थ असा निघतो की आपल्या नेतृत्वावर पक्का विश्वास हा आमदारांनी ठेवलेला आहे। त्याच्यामुळे आमदारांमध्ये कुठलीही फूट पडली नाही आणि हा कॉन्फिडन्स फार महत्वाचा असतो। हा जो तुमचा आत्मविश्वास असतो, हा आत्मविश्वास तुम्हाला विजयापर्यंत घेऊन जातो। त्याच्यामुळे महायुतीचा विजय हा निश्चित आहे, एवढंच मला या निमित्ताने सांगायचं आहे। महायुती मजबूत असून येणाऱ्या विधानसभेत पूर्ण ताकदीने महाविकास आघाडीला पराभूत करेल असं भाकीत मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलंय। काय म्हणालेत मंत्री सुधीर मुनगंटीवार, ऐकूयात। यांना आपल्या मित्र पक्षाशी काहीही देणं घेणं नाही। महायुतीची मैत्री ही अतिशय मजबूत राहणार आहे, मजबूत आहे आणि भविष्य विधानसभेच्या निवडणुकीत महायुती पूर्ण शक्तीने महाविकास आघाडीला पराभूत करेल। शर्यतीमध्ये कासव एकदा जिंकलं म्हणून काही कासव नेहमी शक्तिशाली होऊ शकत नाही। हा, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या खोट्या नरेटिव्हला आणि खरं उत्तर देऊ शकलो नाही। आज आपण विधानसभेत पाहिलं असेल चातुर्वर्ण आणि अशा पद्धतीचा विधानसभेचा उपयोग हा चातुर्वर्ण वगैरे अशा गोष्टी मोठ्या मोठ्या करायला लागले। जातीचं जहर फैलवण्याचं काम महाविकास आघाडी करताय। महाराष्ट्राच्या जनतेने यापासून सावध असणं गरजेचं आहे। जातीच्या आधारावर हे अतिशय सत्तेसाठी, खुर्चीसाठी हे जातीय विश्व होण्याचं काम हे काँग्रेसमध्ये असू शकतं। आता हे तर मला माहित नाही, पण असं उमेदवारी देऊन असा विश्वासघात करणं हे महाविकास आघाडीमध्ये महाविकास आघाडी सर्वांनी मिळून केला। हे एकटे काहीच करत नाही, यांची गडबड सर्व मिळून केली जाते। पण शेकापच्या नेत्यांनी आणि विशेष करून कार्यकर्त्यांनी याची जाणीव ठेवून जेव्हा केव्हा संधी प्राप्त होईल तेव्हा महाविकास आघाडीला झटका दिला। हे तर शेकापच्या कार्यकर्त्यांनी ठरवायचं, सांगायची आवश्यकता आहे का? तुम्ही स्वतः अनुभव घेत आहे। खरं तर आपल्या मित्राला जास्त मतं देऊन पहिले त्यांच्या निवडणूक जिंकण्याची पूर्णपणे खात्री करायची होती।
मोठ्या मोठ्या गोष्टी करत होते. अजितदादांचे आमदार फुटतील, भाजपचे आमदार फुटतील. अरे आमचे आमदार फुटले नाही, तुम्ही तुमच्या आमदारांना टिकवू शकले नाही. लोकसभेच्या अहंकारामध्ये हे आता हे यांची भाषा, शब्द, विधानसभेतील शेवटच्या दिवसातली भाषण, मंत्रीपद वाटणे, ई मुख्यमंत्री म्हणजे इच्छुक मुख्यमंत्री, ई मंत्री एवढे जागे आहे, 12 फार जागे आहे, ई मुख्यमंत्री, ई मंत्री. मला वाटतं की मतदारांनी, विशेष करून महाविकास आघाडीच्या मतदारांनी त्यांना चांगला झटका दिला. देशातील उत्कृष्ट विमानतळ नवी मुंबईत होत असल्याचं केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलंय. माध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. ऐकूयात. मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आणि येणाऱ्या काळात लवकर लोक सेंटर नाही, एकूणच या विमानतळाची पाहणी करण्यासाठी आमचे मंत्री माननीय नायडूजी आणि आम्ही दोघेही आज या ठिकाणी आलो आहे. आजची नेमकी वस्तुस्थिती काय आहे, कामाची प्रगती काय आहे आणि किती दिवसामध्ये हे सगळं पूर्ण होईल आणि त्या दृष्टीनं पाहणी, थोडंसं प्रेझेंटेशन असा हा सगळा विषय होता. मला असं वाटतं की खूप चांगल्या पद्धतीनं वेगानं काम सुरू आहे आणि मार्च 2025मध्ये खरं तर हे विमानतळ सुरू होऊ शकतं. आजची जी काही परिस्थिती पाहता आणि तशीच तारीख आत्ता या ठिकाणी सांगितली गेली आहे. एक अत्यंत उत्कृष्ट देशातील खूप चांगल्या प्रकारचं विमानतळ आपल्या नवी मुंबईमध्ये होतं आहे. सगळ्याच प्रकारची कनेक्टिव्हिटी या विमानतळासाठी आपण जर पाहिलं तर याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर मुंबई असेल, पुणे असेल, ठाणे असेल, कल्याण असेल, म्हणजे एकूणच पुणे, पश्चिम महाराष्ट्र या सगळ्यांच्या दृष्टीनं अत्यंत सोयीचं असं हे सगळं विमानतळ आता पूर्ण होईल. मला असं वाटतं की खूप काही गोष्टी याच्यामध्ये होत आहेत. एकूण 4 टर्मिनल होत आहेत. जवळपास वर्षाला 2 कोटी लोक प्रवास करतील इतकी क्षमता या विमानतळाची आहे आणि कामाची प्रगती पाहता मला विश्वास वाटतो की मार्च 2025मध्ये या विमानतळाचं प्रत्यक्षात काम सुरू होईल. बाकी थोडंसं आढावा घेण्याचं काम आता सुरू आहे. विधान परिषद निवडणुकीत दोन्ही उमेदवार निवडून आल्यानंतर ठाण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाकडून जल्लोष साजरा करण्यात आलाय. मनमाड इंदोर रेल्वे मार्गाच्या मंजुरीसाठीचा प्रस्ताव अर्थ मंत्रालयाकडे सादर करण्यात आलाय. बहुप्रतीक्षित असलेल्या मनमाड मालेगाव धुळे इंदोर रेल्वे मार्गाच्या कामासाठी तब्बल 16,323 कोटी 53 लाख रुपयांची आर्थिक तरतूद मंजुरीसाठी अर्थ मंत्रालय आणि पंतप्रधान कार्यालयात गेले असल्याची माहिती धुळे शहराचे माजी आमदार अनिल गोटे यांनी दिली आहे. मनमाड इंदोर रेल्वे मार्गासाठी फायनल मंजुरी मिळालेली आहे. या अर्थसंकल्पात या मार्गाचा समावेश व्हावा. 23 विधानसभा मतदारसंघ या मार्गावर येतात. विधानसभेच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचं आहे. म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे 2 उपमुख्यमंत्री, केंद्रातले महाराष्ट्राच्या मंत्र्यांना माननीय निर्मला सीतारामन मॅडम यांची भेट घ्यावी आणि पंतप्रधानांकडनं असा अंतिम प्रस्तावावर सही करून घ्यावी. नवीन कसारा घाटात काल सायंकाळच्या सुमारास दरड कोसळली. सुदैवाने ज्यावेळेस दरड कोसळली त्यावेळेस कोणतेही वाहन पास होत नव्हते, म्हणून मोठी दुर्घटना टळली. हेल्पलाईनला मेसेज गेल्यावर रूट पेट्रोलिंग टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाली आणि अवघ्या 15 मिनिटात दगड बाजूला करून एक लेन वाहतुकीसाठी सुरळीत केली गेली.
तसंच JCB मागविण्यात आला असून लवकर दरड बाजूला करण्यात येत असून खबरदारीचा उपाय म्हणून दरडीच्या आजूबाजूला बॅरिगेटिंग करण्यात आली आहे। या होत्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी। अशाच नवनवीन अपडेटसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7।